12 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधिमंडळात दलित आणि वंचित समाजाच्या शिक्षणासाठी अनुदान मिळावे या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाषण केले. त्या काळात शिक्षणाच्या अभावामुळे दलित समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला होता. बाबासाहेबांना हे स्पष्टपणे जाणवत होते की शिक्षणाशिवाय समाजाचा खरा विकास शक्य नाही. त्यामुळे त्यांनी सरकारकडे मागणी केली की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांच्या मते शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून माणसाला आत्मसन्मान, विचार स्वातंत्र्य आणि अधिकारांची जाणीव करून देणारे प्रभावी साधन आहे. आपल्या भाषणातून त्यांनी सामाजिक विषमता अधोरेखित केली आणि शासनाने जबाबदारी स्वीकारून वंचित घटकांसाठी विशेष तरतुदी कराव्यात असा ठाम आग्रह धरला. या भाषणामुळे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची दिशा अधिक स्पष्ट झाली आणि पुढे भारतीय संविधानात शैक्षणिक हक्कांना महत्त्वाचे स्थान मिळाले.